धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी मद्य तस्करांना मोठा दणका दिलाय। मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकमधून 1,02,16,00,000 रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त केलाय। लळिंग टोल नाक्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 30,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय। जवळपास 6.5 लाख महिला योजनेचा लाभ घेत होत्या, मात्र ई-केवायसी मध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलाय। ई-केवायसी मधील त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी लाभार्थी महिला करतायत। चिपळूणमध्ये 500हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली। गुंतवणूकदार 26 जानेवारीला उपोषण करणार आहेत। तपास यंत्रणा सहकार्य करत नाहीत असा आरोप गुंतवणूकदारांनी केला। मलेशिया इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा पैलवान किशोर पवार यानं देशाला सुवर्णपदक मिळवून दिले। या स्पर्धेत 57 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करत पैलवान किशोर पवार यानं श्रीलंका, मलेशिया, थायलंड देशाच्या पैलवानांना धूळ चारली। हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात गेल्या 2 महिन्यांपासून योजनेचे पैसे जमा होत नाहीये, त्यामुळे शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। केवायसी चुकीच्या पद्धतीने झाल्यानं 31,000 लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळत नाहीये, त्यामुळे केवायसी मुदत वाढवून देण्याची मागणी केली जाते। धाराशिवमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जकेकूर चौरस्ता इथं जनजागृती करण्यात आली। वाहन चालवताना नियमांचं पालन करावं असं आवाहन महामार्ग पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी वाहन चालकांचं प्रबोधनही करण्यात आलं। बारामतीतील कृषी प्रदर्शनाचं प्रदर्शन पाहण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली। एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 170 एकरवरील अनेक पिकांवर प्रयोग करण्यात आले। यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी दररोज 1 लाखाहून अधिक शेतकरी येत असल्याचं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। येवला मनमाड मार्गावरील विंचूर चौफुली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारीचं सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यानं स्थानिक नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले। याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं संतप्त नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीनं गटारीच्या पाण्याचं पूजन करून येवला नगर परिषदेविरोधात निषेध आंदोलन केलं। चांदवडमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले। सोलापुरात इलेक्ट्रिक दुचाकीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली। घटनेत चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावलाय, तर तत्परता दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली। श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला। ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली कारवर पलटी झाली। सुदैवानं कारमधील दोघे बचावले, मात्र काही दिवसांपासून या उड्डाणपुलावर अनेक अपघात होत आहेत। मालेगाव मनमाड रोडवर भीषण अपघात झालाय। वराणे गावाजवळ घटना ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 2 प्रवासी गंभीर आहेत, तर 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी आहेत। महाराष्ट्रातील 17.29 लाख शेतकऱ्यांच्या 26,000 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारनं खाती निश्चित केली आहेत। सदस्य बँकांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीला आधीच माहिती दिली आहे। मार्गा ताम्हणे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालयात 6व्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील तब्बल 1,900 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। भंडारा येथील भिलेवाडा परिसरात मंडई निमित्त जलसा आणि कबड्डी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला भंडाराचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी कबड्डी खेळून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं। हिंगोलीत दुचाकीला वाचवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात झाला। कार 25 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली। अपघातात कारचं नुकसान झालंय। कार चालक आणि इतर प्रवासी थोडक्यात बचावले। गोंदियात धान लागवड सोडून हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। रब्बी हंगामात गोंदिया जिल्ह्यात हरभऱ्याचं क्षेत्रफळ लक्षणीय वाढलंय। कमी पाणी कमी खर्चामुळे शेतकरी हरभरा पिकाला पसंती देत आहेत। 15 दिवसांपासून मनमाड रेल्वे स्थानकात टॅक्सी आणि रिक्षा लावण्यास रेल्वे प्रशासनानं मज्जाव केलाय। साई टॅक्सी युनियननं रिक्षा टॅक्सी सेवा बंद केल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। यावर रेल्वे प्रशासनानं तात्काळ तोडगा काढण्यासाठी प्रवाशांनीही विनंती केली।
बुलढाणा जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना व्यवसाय कसा करावा याचे धडे गिरवले जात आहेत। मुंबईच्या मुलीचा अलिबागमध्ये अपघाती मृत्यू झालाय। कुलाबा परिसरात राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला। दुचाकीला बसनं धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातात इतर 2 जण गंभीर जखमी झाले। अमरावतीच्या बहिरम कारंजा मार्गावर 4चाकी वाहनाचा अपघात झालाय। मागून येणाऱ्या 4चाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं समोरच्या वाहनांना धडक बसली। घटनेत 2 जण जखमी झालेत। 3 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती।